शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, काल पुतळा प्रकरणी नरेंद्र मोदींनी सगळ्या शिवप्रेमींची माफी मागितली, मात्र त्यांनी नंतर असाही उल्लेख केलेला आहे की सावरकरांची काँग्रेसने माफी मागितली का? हे बघा, मोदी साहेबांनी काल जी काही माफी मागितली याच्यात कुठेही नाटकीपणा नव्हता. एक महापुरुषांची माफी मागायला लाज वाटण्याचं काही कारणही नाही. परंतु प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशी जोडल्या जेव्हा जाते ना, त्या टायमाला त्रास होतो. मग महापुरुष शिवाजी महाराज आहेत, जे जे महापुरुष आहेत महाराष्ट्रातील, त्या सर्वांचा आदर हे केला पाहिजे, म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष नाहीत का? आहेत. सावरकर नाहीत का? आहेत. महात्मा फुले आहेत. सर्व आहेत. आणि म्हणून त्यांनी तो जो उल्लेख केला होता, ज्या काँग्रेसला कळवळा आणण्याचा जो काही प्रयत्न त्यांनी केला, नाटकी जेपणा केला, त्याला ते मोदींनी दिलेलं उत्तर होतं. म्हणून त्याला याचं काही असं जोड सांगड घालायची काही आवश्यकता नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. परंतु मोदी साहेबांनी आज मोठ्यापणाने माफी मागितली, हे महत्वाचं आहे. ते कशाला मागतील? काँग्रेसला त्यांच्या मताचं राजकारण करायचं. काँग्रेस काही माफी मागणार नाहीत. आणि ही काँग्रेस असेल की महाविकास आघाडी असेल, यांचं काम आहे आग लावणं. लहानपणी एक जी गोष्ट ऐकली होती ना, की एखाद्या चिमणीने तोंडात पाण्याचा थेंब घेऊन आग विझवायला जाते. लोक तिला विचारतात की का? तर ती म्हणते की आग जेव्हा लागली होती तर ती बुझवणाऱ्यामध्ये, आग माझ्याकडून विझल्या जाईल की नाही माहीत नाही, परंतु बुझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल याचं समाधान. हे समाधान आजकाल कोणी मानत नाही. प्रत्येकजण आग लावायचा प्रयत्न करतोय. महाराजांच्या बद्दल एवढं राजकारण करायची काय आवश्यकता तुम्हाला? का करता तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, भारताच्या पंतप्रधानांनी माफी मागितली, आणि त्याच्याबद्दलची आता समिती नेमलेली आहे. आता हा राजकारण थांबलं पाहिजे ना. कुठपण वापर करायचा. लाडकी बहीण योजना आल्यापासून जे काही यांच्या मनामध्ये जे काही काहूर उठले ना, की महिला ज्या महाराष्ट्रात 50% आहेत त्या जर एका साईडला गेल्या तर हे कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. त्यासाठी मग प्रत्येक कोणतंही छोटं प्रकरण असू द्या, त्याच्यावर छोटं असो की मोठं असो, त्याच्यावर हे राजकारण करायला सुरुवात करतात. छोट्या प्रकरणामध्ये तुम्हाला मागेही सांगितलं की महिलांच्या खात्यावर 1 दिवस पैसा लेट आला, त्याच्यावर राजकारण केलं यांनी. बदलापूर प्रकरणात तोंडाला पट्ट्या बांधल्या. महाराजांचा पुतळा दुर्दैवाने पडला, त्याच्यावर राजकारण करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं सरकार विचार करते असं नाही. गोष्ट छोटी असो की मोठी असो, त्याच्यावर सिरियसली सरकार चालतंय, ही यांची पोटदुखी आहे. आता त्यांच्या मागणं काय आहेत तर काहीच नाही. परंतु नाही पुतळा पाडला, नाही पुतळा पाडला. कोणी पाडलाय का? दुर्दैवी घटना आहे ना ती समजून घेतली पाहिजे ना आपण. आणि सर्व समाजाला एकत्रित कसं ठेवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे. आता संजय राऊत म्हणतायत की नरेंद्र मोदींनी माफी मागून चालणार नाही, म्हणजे ही राजकीय माफी आहे आणि विधानसभेचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे माफी मागितली. काय करायचं नरेंद्र मोदीला? एक विधानसभा किंवा एखाद्या राज्याचं कमी जास्त झालं तर ते सत्तेवर आहेत ना. परंतु याचा पुन्हा जोड राजकारणाशी जे लावतायत ना, ते महामूर्खपणाचं लक्षण आहे. मोदीसारख्या एका नेत्याने ज्याची जगभर प्रतिमा चांगली आहे, त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं मला वाटतं चूक आहे. जरंगे पाटील सुद्धा मालवणला निघालेत, पुतळ्याची पाहणी करतायत. प्रत्येक शिवप्रेमी मालवणला जाऊ शकतो. जरंगे पाटील गेलेत, निश्चित गेलं पाहिजे. काय घडली ती घटना समजून तरी घेतली पाहिजे. आणि हे जे काही महाविकास आघाडीचे बडबड करतात ना, हे का करतात ते त्यांच्याही लक्षात येईल. कोणत्या थराचे राजकारण करतात हे त्यांच्याही लक्षात येईल. म्हणून मी तर ते गेले त्यांचं त्या भूमिकेचं स्वागत करतो. आणि त्यांनी सत्यता जी असेल ती लोकांसमोर आणली पाहिजे. बरं, तुमचे वादग्रस्त मंत्री आहेत तानाजी सावंत, त्यांचं काल वादग्रस्त विधान होतं, त्याच्याबरोबर त्यांचं आजही वादग्रस्त विधान आलेलं आहे. शेतकऱ्यांसोबतचा एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ते ज्यामध्ये शेतकऱ्यांना दमदाटी करतायत, त्याची अवकात काढतायत आणि त्याला पोलीस उचलून सुद्धा घेऊन जात आहेत आणि राडा झाल्याचा बघायला मिळाला तिथे. नाही, कालची घटना झाली बघा, कोणी काय सुपारी देऊन कोणी पाठवलं किंवा काय, परंतु
चित्र तुम्हाला तसंच वाटतं की ते शेतकऱ्याला सुपारी दिली असं? तानाजी सावंतचं स्टेटमेंट आहे. त्यांनी म्हणलं की सुपारी घेऊन कोणी घुसलेले असे जे काही बोललेत ते काही जरी असलं तरी एक शेतकरी बोलतोय त्याला पोलीस घेऊन जातात, हे चित्र बाहेर जे पाहणाऱ्या लोकांना बरं वाटत नाही. म्हणून अशा सगळ्या गोष्टीची काळजी मंत्री महोदयांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार हे महाराष्ट्रात 60 जागांवरती निवडणूक लढवण्याचं जवळपास निश्चित होत आलेलं आहे. हे सांगताना 60 जागांवर तयारी करा हे सांगताना अजित पवारांनी काँग्रेसचे 3 आमदार त्यांच्यासोबत असल्याचं सुद्धा सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ही घटना घडणारच आहेत. मागे त्यांच्या संपर्कात होते. मला वाटतं आता उघडपणे काँग्रेसने जेव्हा अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना जेव्हा जाणीव झाली का हे आपल्याबरोबर राहणार नाही, मग त्यांच्या निलंबनाची जी कारवाई केली याचा अर्थ ते अजितदादाबरोबर जातील. त्यांनी मागितल्या 60 जागा. आता त्यांना त्यांचा काय काय गणित आहेत ते जाणव. ते महायुतीचे एक मोठे नेते आहेत, म्हणून ज्या युतीच्या बैठकीमध्ये काय घडेल हे फक्त तेच सांगू शकतात. आम्ही त्याच्याबरोबर भाष्यसुद्धा करू शकत नाही. पण अजित पवार युतीसोबत येणार का या संदर्भात अजूनही चर्चा, तर्कविधान सुरू आहेत. तानाजी सावंतांचं विधान ताजं असतानाच गणेश हाकेंनी सुद्धा एक विधान केलेलं आहे. ते म्हणतात की अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव आहे आणि ही झालेली युती आम्हालाही आणि दादालाही पटली नाही. मग आता हे जे काही महायुती झाली याची जबाबदारी कुणाची, तर ते नेत्यांची आहे. आता जेव्हा नेते निर्णय घेतात तो खालच्या कुणाला पटतो नाही पटतो हा विषय वेगळा आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे, जर पक्षाचे काही नेते जर असं बोलत असेल तर निश्चित महायुतीमध्ये फरक पडेल आणि मग मन एकदा दुभंगल्या गेली तर त्याचा परिणाम हा महायुतीवर होणार आहे. आमचं तर आम्ही शिंदेसाहेबांशी आम्ही सुद्धा बोललो. पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या सर्व प्रमुख नेत्याचे कोर कमिटीचे नेते असतील, प्रवक्ते असतील, यांची एक बैठक शिंदेसाहेब स्वतः घेणार आहेत आणि त्यात आम्ही आमचा जो काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे किंवा काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे यावर आमचं चिंतन मनन त्या ठिकाणी होणार आहे. पण तुमचा पक्ष किती जागा लढणार आहे? म्हणजे तुमच्याकडे आता 40-45 आमदार आहेत, मग तुम्ही जागा किती लढणार? नाही, याचं आम्ही गणित आता मांडता येणार नाही. याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि आम्ही कोणीही किती जागा मिळतील, किती जागा द्याव्यात, किती जागा लढवल्या पाहिजेत यावर भाष्यसुद्धा करणार नाही. कारण की जेव्हा एखाद्या नेत्यांकडे आपण आपलं सर्वस्व देतो किंवा सर्वस्व त्यांचा अधिकार त्यांना प्रदान करतो त्या टायमाला आपल्याला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही किंवा मांडण्याचा अधिकार नाही. जे काही बोलायचं असेल पक्ष नेतृत्वाच्या समोर. महाविकास आघाडीला मोर्चा काढायचा एक मोठा मोर्चा, त्यासाठी ते परवानगी मागतायत, परवानगी दिलेली नाही. मुंबई आयुक्तांची भेट घेणार आहेत महाविकास आघाडी. महाविकास आघाडी हे कोणत्याही विषयावर गांभीर्याने पाहत नाहीत. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत हे जबाबदारीने मी वारंवार सांगतोय. जाती जातीमध्ये तेढ कसं निर्माण होईल, दंगली कशा भडकल्या जातील आणि मग महायुतीमुळं हे सर्व घडतंय असं चित्र त्यांना निर्माण करायचं आहे. आणि याचा जो गुप्त वार्ता असतील, इतर पोलीस यंत्रणा असतील त्यांच्याकडे हा रिपोर्ट आहे. या दंगलीला घडवण्यासाठी कोण कोण पुढं येतंय किंवा कोण घडवण्याचा प्रयत्न करतं याचा सर्वस्वी रिपोर्ट पोलिसांकडे आलेले असतील. म्हणून कदाचित त्यांनी ती परवानगी आतापर्यंत दिलेली नाही. पण उद्या जरी परवानगी दिली आणि कोणी जर दंगल माजवण्याचा प्रयत्न किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही, त्यांना चोख उत्तर हे दिलं जाईल. शरद पवारांनी झेड+ सुरक्षा नाकारलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही सुरक्षा तुम्ही मला का देता याचं स्पष्टीकरण करा. हे स्पष्टीकरण करायचं तर त्यांनी नाकारले तर विषय तिथं संपतो. ही सुरक्षता कुणाला किती द्यावी, कुणाला Y+ द्यावा, Y द्यावा, Z+ द्यावा, Z द्यावी याचा निर्णय हे यंत्रणा घेत असते, पोलीस एजन्सी घेत असते. हे सरकारचं काम नाही आहे, ह्या त्या पोलीस यंत्रणेचं काम आहे. कोण कुणाच्या जीविताला धोका आहे, कोण आणखीन त्याला मजबूतीने त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे ते पोलीस यंत्रणा ठरवते. जर असं काही असेल तर त्यांनी त्यांच्याशी बोलावं आणि नाकारायचं असेल तर तसं जर त्यांनी दिलं तर पोलीससुद्धा त्या सुरक्षा मागे घेऊ शकते, असं काही नाही. उद्या राज्यभर महाविकास आघाडी कडून राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे घेणार नाही. शिवरायांच्या अपमानाबद्दल आम्ही सरकारला जोडे मारणार असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतला जोडे मारले पाहिजे. हो,
संजय राऊतला जोडी मारली पाहिजे. हा मराठा मोर्चाला मुका मोर्चा, मराठा समाजाचा जो मोर्चा निघाला त्याला मुका मोर्चा आणि त्याचं कार्टून काढणारा हा माणूस हा शिवरायांबद्दल बोलतोय. शिवरायांचा इतिहास सांगायची लायकी सुद्धा आहे का यांची? परंतु यांना आता वारंवार राजकारण शिवाय यांच्या डोळ्यावर दुसरं काही दिसत नाही. कुणाचे बळी जावोत, कोणी मरोत, कुणाचं काही वाटोळं हो, परंतु सत्तेमध्ये यांना येण्यासाठी जे हपापलेले आहेत ना, ज्या पद्धतीनं सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे पाण्यातल्या माशासारखं झालेलं यांची गत. परंतु त्यांना ही सत्ता मिळणार नाही हे सुद्धा अधोरेखित झालेलं आहे. त्यांना माहिती आहे की आपण किती बोंबललो तरी काँग्रेसच्या पुढं जाऊ शकणार नाही, काँग्रेस आपल्याला पुढे येऊ देणार नाही. म्हणून हे सगळे नाटकं आमच्यामुळं सर्व घडतंय असं दाखवण्याचा त्याचा केवलवाना प्रयत्न आहे. सावरकरांच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी मत व्यक्त केलं. ते म्हणतात की काँग्रेसचं काही का असेना, आमच्या नजरेतून मात्र सावरकरांना अद्यापही भारतरत्न दिला पाहिजे ही आमची भूमिका असते म्हणतात. एकीकडे भूमिका असली पाहिजे, एकीकडे काँग्रेसचे जोडे उचलत आहेत, त्यांचे पट्टे गळ्यात घालून फिरत आहेत. हे दुपट्टीपणा आहे, हे नालायकपणाचं लक्षण आहे. सावरकरांबद्दल प्रेम, हिंदुत्वाबद्दल प्रेम दाखवण्याचा यांना नैतिक अधिकारसुद्धा उरलेला नाही. आता यांनी या सर्व बाबीवर चर्चा किंवा याच्यावर काही भाष्य करणं म्हणजे हा कपटीपणा असं समजलं जाईल आणि त्यांना तो अधिकार आता पोचत नाही. त्यांनी ना सावरकरांचं नाव घ्यावं, ना शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं शिवसेना प्रमुखाचे नाव घ्यायची सुद्धा लायकी या लोकांमध्ये राहिलेली नाही. यांचं रक्त खरोखरच मराठ्यांचं आहे का हे तपासावं लागेल असं म्हणाले संजय राऊत मुख्यमंत्र्यांबद्दल. काय बोलावं याला? संजय राऊतने त्याच्या आईबापाला विचारावं, तुम्ही कोणाच्या पोटचे आहे ते? पहिले आपली तपासणी करून घ्या, नेमकं आपण कुणाचे आहोत. आईवडिलांना असे संस्कार दिले नसतील असं मला वाटतं. लाज वाटली पाहिजे नाही का मुख्यमंत्र्याच्या बद्दल बोलायला? तुमची लायकी किती तर तेवढं तर ओळखा. अरे दलाला हो कुणाबद्दल बोलता ह्याचं तर भान ठेवा. मराठाच्या पोराबद्दल जर असेच अपशब्द तुम्हाला वापरायचे असेल ना तर हा समाज तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की आहे. तर होते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना सडेतोड शब्दात उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.